चल पुढे बघत. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले ड्युअल नेचर ऑफ लाईट, की लाईट certain phenomena of light can be explained only when we consider light as a particle, and there are certain phenomena of light like interference, diffraction, those can be explained only when we assume light as a wave, and photoelectric effect, black body radiations, those can be explained when we assume light as a particle. So finally they concluded that light has a dual nature. Light has a dual nature means light can behave as a particle or light can behave as a wave. So light has a dual nature. की लाईटला dual nature आहे. आणि एक्झॅक्टली सिमिलर आपण म्हणलं that dual nature is applicable for electrons too. की electrons when electrons are आपण when the double slit experiment is repeated with electrons, we got interference pattern of electrons similar to that of double slit experiment of light. जसे लाईटचे आपल्याला मिळाले डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क ब्राईट अल्टरनेट बँड्स. एक्झॅक्टली सिमिलर bands are observed when double slit experiment is carried out with electron gun. That means electrons also give interference effect. If interference effect is observed with electrons can behave as a wave, and we have already determined mass of electron. That means electron is a material particle. If electron is a material particle, it has particle-like nature. If electron gives interference effect, then electron has a wave-like nature. So finally, we also concluded that electron also has a dual nature. It has a particle nature, and when electron is in a motion, it has wave-like nature. So when electron is at a rest, it has a particle nature. But when electron is in a motion, it has wave-like nature. So electron has a dual nature. Now we are going to look at the Plancks quantum theory. आता ही थेरी का प्रपोज केली, त्याच्या मागचे रिझन्स वेगळे, त्याच्या आपण रिझन्स मध्ये जात नाही, ते फिजिक्स मध्ये होतील कदाचित, पण मला नाही वाटत तिथे पण असतील. इन ऑर्डर टू एक्सप्लेन द ब्लॅक बॉडी रेडिएशन्स. ब्लॅक बॉडी रेडिएशन्स मध्ये जो काही डेटा मिळाला आपल्याला, त्यांना जो काही मिळाला असेल इंटेन्सिटी वर्सेस आपण म्हणत काही वेव्हलेंथचा काही डेटा असेल तो त्यांना मिळाला. तो जो काही डेटा होता तो क्लासिकल फिजिक्सच्या ऍप्लिकेशनने एक्सप्लेनच करता येत नव्हता. की आपल्याकडे वेव्ह थिअरीचे जे इक्वेशन्स होते एनर्जीचे, त्या एनर्जीवरून ब्लॅक बॉडी रेडिएशन्स मध्ये जो डेटा मिळाला आपल्याला तो एक्सप्लेनच करता आला नाही कुणालाच. मग ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये जे ऑब्झर्वेशन झालं, जो ग्राफ मिळाला, तो ग्राफ तसा का मिळाला हे एक्सप्लेन केलं प्लँकने युजिंग इट्स क्वांटम थिअरी. परत एकदा बाळा ही थिअरी प्रूफ नाही, पण जे पण काही एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन होतं म्हणजे अशा टाईपचा ग्राफ असतो. ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय तर त्यात मी जात नाही. ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये एक ग्राफ मिळतो, इंटेन्सिटी वर्सेस वेवलेंथ अँड ॲट डिफरंट टेम्परेचर. तर क्लासिकल फिजिक्सचे वेव्ह मेकॅनिकल मॉडेलने तो ग्राफ येतो अशा टाईपमध्ये, की ग्राफ पाहिजे होता असा आपल्याला. पण ब्लॅक बॉडी रेडिएशन ज्यावेळेस ब्लॅक बॉडी रेडिएशन्स इमिट करते, ऍब्सॉर्ब करते, त्यावेळेचा जो ग्राफ आहे तो ग्राफ येतो अशा टाईपमध्ये. आपण जो ग्राफ प्रिडिक्ट केला आपल्या इक्वेशन्स वरून, एक्झिस्टिंग इक्वेशन्स वरून, तो हा ग्राफ आहे. आणि हा ऍक्च्युअल ग्राफ आहे, हा ऍक्च्युअल. आणि आपल्याकडे काय होता एक्सपेक्टेड आपल्या फॉर्म्युलाज वरून. तर ग्राफ असा आलाच नाही, एक्सपेक्टेड पाहिजे होता. ग्राफ आला ऍक्च्युअल अशा टाईपमध्ये. मग हा ग्राफ असा का आला हे एक्सप्लेन कसं करायचं, तर त्यासाठी प्लँकने ही थेरी लिहिली, क्वांटम थेरी. आणि त्या थेरी नंतर त्याने एक्सप्लेन केलं की हा ग्राफ अशा टाईपमध्ये काय येतो ब्लॅक बॉडी रेडिएशनचा. आपल्याला काही करायचं नाही, मला काही मनावरती घेऊ नको. ब्लॅक बॉडी रेडिएशन त्यासाठी आपल्याकडे भरपूर नॉलेज पाहिजे, गरजेचं नाही. आपल्यासाठी जे सायन्स आहे त्यासाठी हे गरजेचं नाही. आता मला क्वांटम थेरीमध्ये काय म्हणतोय बघ, क्वांटम थेरीमध्ये. आणि हीच थेरी उपयोगी पडते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करायला. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तुला होणार आहे फिजिक्स मध्ये, आणि मी पण बघा वेळ मिळेल त्यावेळेस घेईल बघा. तर इकडे काय म्हटलं प्लँक्स क्वांटम थेरी याच्यामध्ये, की रेडिएशन इज इमिटेड अँड ऍब्सॉर्ब डिस्कंटिन्युअसली इन द फॉर्म ऑफ स्मॉल डिस्क्रीट पॅकेट्स और बंडल्स ऑफ एनर्जी. एकदम महत्वाचं स्टेटमेंट प्लँक्स क्वांटम थेरी मधलं, की एखादा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, देन दॅट ऑब्जेक्ट cannot absorb energy continuously. की आपल्याकडे हा ऑब्जेक्ट आहे, आपण म्हणाल आपल्याकडे हा
ऑब्जेक्ट आहे, तर हा ऑब्जेक्ट असा कंटिन्युअसली एनर्जी ऍब्सॉर्ब करत नाही. कंटिन्युअस ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी नाही होत. की एखादी ऑब्जेक्ट आहे, बॉडी आहे, तशी कंटिन्युअसली एनर्जी नाही घेत, म्हणजे कंटिन्युअसली एनर्जी घेतोच आहे, हळूहळू एनर्जी इन्क्रीज होत चालली. 1 जूल, 2 जूल, 3 जूल, 4 जूल, 4.1, 4.2, 4.3, 4.5, हळूहळू एनर्जी इन्क्रीज होत चालली. अशी एनर्जी बॉडी ऍब्सॉर्ब पण करत नाही आणि इमिट पण करत नाही. अशी कंटिन्युअसली एनर्जी इमिट पण होत नाही. कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जी. तर प्लँक्सने पहिल्यांदा हे रूल आउट केलं. हे होतं क्लासिकल फिजिक्सचं अझम्पशन, वेव्ह थेअरीचं, की कंटिन्युअसली एनर्जी ऍब्सॉर्ब होते, कंटिन्युअसली एनर्जी रिलीज होते. आणि तसं जर अझ्युम केलं तर आपण काही फिनॉमिनॉज आहेत, ब्लॅक बॉडी रेडिएशन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, वी कुड नॉट एक्सप्लेन दोज इफेक्ट्स. मग हा काय म्हणतोय बघ, radiation is emitted and absorbed discontinuously in the form of small packets of energy. म्हणजे आता ही बॉडी आहे आणि याला 50 किलो जूल एनर्जी ऍब्सॉर्ब करायची, 50 किलो जूल. Then that 50 kilojoule is absorbed in the form of small packets of energy. आणि हे सांगतात आपल्याला की these packets are discrete bundles of energy, discrete, separate bundles of energy. आणि ही absorb करणारे बॉडी. These are packets or bundles of energy. Packets or bundles of energy. आपण मार के 5 किलो जूलचं बंडल एनर्जी. एनर्जी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ जूल्स. 5 किलो जूल, हे 5 किलो जूल, हे 5 किलो जूल, हे 5 किलो जूल, हे असं ऍब्सॉर्ब करणार. 5 किलो जूल, 5 किलो जूल, 5 किलो जूल, 20 किलो जूल ऍब्सॉर्ब झाला. कंटिन्युअसली 20 नाही, 1, 1.1, 1.2, 1.3, 1.4 अशी एनर्जी ऍब्सॉर्ब होत नाही. ही थेअरी म्हणते की एनर्जीज आर ऍब्सॉर्ब अँड इमिटेड डिसकंटिन्युअसली. क्या एनर्जी असा ऍब्सॉर्ब करेल आणि इमिट करताना पण स्मॉल एनर्जीच्या पॅकेटमध्येच तो एनर्जी रिलीज करेल. इट कॅन बी रिलीज इन द फॉर्म ऑफ स्मॉल पॅकेट्स ऑफ एनर्जी. तर हा झाला बघा फर्स्ट पॉइंट की रॅडिएशन, दॅट मीन्स रॅडिएशन एनर्जी म्हणजे जी पण काही वेव्ह मध्ये एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये जी काही एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज ऍब्सॉर्ब अँड दॅट एनर्जी इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ small packets of energy. The smallest packet and bundle of energy that can be emitted or absorbed is known as quantum. तर इथून बाळा सगळ्यात पहिलं वर्ड आला क्वांटम, जे आता आपण म्हणतो क्वांटम फिजिक्स, क्वांटम केमिस्ट्री. आणि याच्यावरून नंतर कळलं आपल्याला की ऍटम कसा असेल ऍक्च्युली, क्वांटम फिजिक्स वरून, क्वांटम केमिस्ट्री वरून. तर ही जी क्वांटम टर्म आहे, क्वांटम म्हणजे क्वांटाइज, फिक्स्ड. क्वांटम म्हणजे रॅन्डम नाही. क्वांटम म्हणजे एक फिक्स्ड क्वांटिटी, डिस्क्रीट क्वांटिटी की जी फिक्स्ड आहे, क्वांटाइज्ड, म्हणून क्वांटम. द स्मॉलेस्ट पॅकेट ऑफ बंडल अँड एनर्जी दॅट कॅन बी इमिटेड ऑर ऍब्सॉर्ब इज नोन ॲज क्वांटम. म्हणजे आता ही जी छोटी छोटी बंडल्स आहेत एनर्जीची, दीज आर कॉल्ड ॲज क्वांटम्स. दीज एनर्जी पॅकेट्स आर नोन ॲज क्वांटम. काय क्वांटम? क्वांटम एनर्जी पैकेट्स है, छोटी छोटी क्वांटम. द स्मॉलेस्ट पैकेट और बंडल ऑफ एनर्जी दैट कैन बी इमिटेड और एब्सॉर्ब इज कॉल्ड एज क्वांटम. आता पुढे इथे काय म्हणलं, अ बॉडी कॅन रेडिएट और एब्सॉर्ब एनर्जी इन अ होल मल्टिपल ऑफ क्वांटम, इन होल नंबर मल्टिपल ऑफ क्वांटम. म्हणजे बॉडी अशी एक एक क्वांटम एब्सॉर्ब करेल, एनर्जी पॅकेट. चहा बिस्किट सारखं समज बाळा, चहा बिस्किट. आपण बॉडी एक बिस्किट बनवलं, खाल्लं किंवा डबल लावले. आपल्याला आता डबलची सवय, पार्ले डबल. काही काहींना ट्रिपलची सवय, 3 लावायचे पार्ले. तर आपण जे ऍब्सॉर्ब करतोय 1 किंवा ऍट अ टाइम 2 किंवा ऍट अ टाइम 3, मग हा जो 1 आहे की कमीत कमी आपण एक खातोय, एक बंडल एनर्जीचं स्मॉलेस्ट, इट इज नोन ॲज क्वांटम. बट बॉडी कॅन ऍब्सॉर्ब एनर्जी इन अ होल नंबर मल्टिपल ऑफ क्वांटम. बॉडी असेही ऍब्सॉर्ब करू शकते की ऍट अ टाइम 2 क्वांटम्स घेतले. बॉडीने काय केले, ऍट अ टाइम्स 2 ऍब्सॉर्ब केले किंवा ऍट अ टाइम 3 ऍब्सॉर्ब केले क्वांटम.
पण अडीच ऍब्सॉर्ब केले असं नाही होणार. हे क्वांटम आहेत ते ऍब्सॉर्ब केले, 2 क्वांटम ऍब्सॉर्ब केले, 3 क्वांटम ऍब्सॉर्ब केले. क्वांटम म्हणजे काय? क्वांटम इज द स्मॉलेस्ट एनर्जी पॅकेट दॅट कॅन बी इमिटेड और ऍब्सॉर्ब बाय बॉडी. की बॉडी कमीत कमी किती एनर्जीचं पॅकेट घेऊ शकते एका वेळेस, म्हणजे बॉडी कमीत कमी किती एनर्जी ऍब्सॉर्ब करू शकते किंवा इमिट करू शकते. स्मॉलेस्ट क्वांटिटी 5 किलो जूल. मग आपण म्हणणार 5 किलो जूल इज अ क्वांटम एनर्जी. ह्या बॉडीचं काय 5 किलो जूल इज अ क्वांटम एनर्जी. मग हा 5 किलो जूल इमिट करेल, किंवा हा 5 + 5 10 किलो जूल ऍब्सॉर्ब करेल, किंवा 15 किलो जूल एकदम ऍब्सॉर्ब करेल ऍट अ टाइम. A body can radiate or absorb energy in a whole number multiple of quantum. 5 हे क्वांटम होतं फिक्स. आता किती ऍब्सॉर्ब झालं 10, 5 × 2. किती ऍब्सॉर्ब झालं 15, 5 × 3. तर क्वांटम जो आहे त्याच्या होल नंबर मल्टिपल टाइम्स. 5 च्या 2 टाइम्स 10 किलो जूल, 5 च्या 3 टाइम्स 15 किलो जूल. तर बॉडी अशी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे डिस्कंटिन्युअसली ॲज अ डिस्क्रीट पॅकेट्स ऑफ एनर्जी, किंवा तशी ती इमिट करणार आहे डिस्कंटिन्युअसली, नॉट इन अ कंटिन्युअस मॅनर. ह्याला आपण म्हणतो प्लँक्स क्वांटम थिअरी. आणि मग त्याने एक एक्सप्रेशन मिळवलं, द एनर्जी ऑफ क्वांटम म्हणजे स्मॉलेस्ट एनर्जी पॅकेट दॅट कॅन बी इमिटेड और ऍब्सॉर्ब बाय बॉडी, इट इज क्वांटम. द एनर्जी ऑफ क्वांटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. आपण मगाशी बघितलं की रेडिएशन इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, आणि वेव्हला फ्रिक्वेन्सी असते. तर त्या वेव्ह मध्ये किती एनर्जी आहे इट डिपेंड्स ऑन इट्स फ्रिक्वेन्सी. द एनर्जी ऑफ क्वांटम म्हणजे स्मॉलेस्ट एनर्जी पॅकेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. मग त्यांनी काय सांगितलं की एनर्जी ऑफ क्वांटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. न्यू इज फ्रिक्वेन्सी. मग एक आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकतो की E इज इक्वल टू एच न्यू. हे आपल्यासाठी प्रचंड महत्वाचं एक्सप्रेशन आहे. E इज इक्वल टू एच न्यू. The energy of quantum that can be absorbed or emitted is E is equal to h nu, where h is known as Planck's constant. H is known as Planck's constant. आणि त्याचे जे काही ग्राफ्स आहेत त्याच्यावरून त्या कॉन्स्टंटची त्यांनी व्हॅल्यू डिटरमाइन केली की h is 6.626 into 10⁻⁻34 जूल सेकंड. ही व्हॅल्यू देतात आपल्याला न्यूमेरिकल मध्ये. प्लँक्स कॉन्स्टंट, कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकला एनर्जी ऑफ रेडिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, तर मध्ये एक कॉन्स्टंट टाकून दिला आपण h इज नोन ॲज प्लँक्स कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यू फिक्स. मग आता बाळा बॉडी जी आहे बॉडी कशी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे. एनर्जी ऍब्सॉर्ब और released is equal to n into h nu, where n is equal to 1, 2, 3 whole numbers, where n is whole numbers, and h nu is quantum of energy. Quantum, the smallest energy packet. Quantum म्हणजे h nu, h h h h nu, आणि हे काय twice h. हे काय थ्राइस h. बंडल डायरेक्ट इंटिग्रल मल्टिपल. तर बॉडी कशी एनर्जी ऍब्सॉर्ब करते किंवा रिलीज करते. तेव्हा प्लँक्स क्वांटम थिअरी की each body has tendency to absorb or emit radiations in the form of small packets of energy, and the smallest packet of energy that can be absorbed or emitted by the body is called as quantum. If the radiation is a light, radiation जर लाईट असेल then that quantum is called as photon. आइन्स्टाईन त्यांना फोटॉन म्हणतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट्स मध्ये की लाईट इज अ कन्सिस्ट ऑफ स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वेव्ह थिअरीने एक्सप्लेन होत नाही ना, मग त्याच्यामध्ये लाईट अज्युम करावी लागते काय पार्टिकल, आणि मग तो लाईटचा जो पार्टिकल आहे इट इज कॉल्ड ॲज फोटॉन. म्हणून इकडे म्हणलं इन केस ऑफ लाईट द क्वांटम ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज फोटॉन, is called as photon, and energy in each photon is given by E is equal to h nu. का तर फोटॉन क्वांटम बाळ सेमच, फक्त रेडिएशन कुठलं हीट रेडिएशन तर बाळा क्वांटम म्हणणार आम्ही. रेडिएशन कुठलं लाईट वेव्ह, लाईट आहे लाईट वेव्ह, हीट वेव्ह
लाईट वेव्ह आहे तर आम्ही काय म्हणणार आहे बाळा, फोटॉन. दॅट स्मॉलेस्ट एनर्जी पॅकेट असोसिएटेड विथ लाईट इज कॉल्ड ॲज फोटॉन अँड एनर्जी इन इच फोटॉन इज इक्वल टू h इंटू h. मग आता काय की एखादा सोर्स आहे एक फोटॉन इमिट करेल किंवा ऍट अ टाइम 2 फोटॉन इमिट करेल, 3 फोटॉन इमिट करेल डिस्कंटिन्युअसली, कंटिन्युअसली एनर्जी अशी ऍब्सॉर्ब होणार आहे किंवा काय होणार आहे, इमिट होणार आहे. हे एकदम महत्वाचं आहे बाळा, प्लँक्स क्वांटम थिअरी एकदम महत्वाचं. याच्यावरती बेस्ड आपल्याला न्यूमरिकल्स करायचे. पुढे जाऊ, आता नाही लगेच, आता स्लॅबचं बघू ते मला. आता बा आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन साठी आधीपासून एक एक्सप्रेशन आहे की स्पीड ऑफ रेडिएशन c इज इक्वल टू न्यू इंटू लॅम्बडा. हे आपल्याकडे आधीपासून आहे, c इज इक्वल टू न्यू इंटू लॅम्बडा. मग ह्याच्यावरून आम्हाला काय कळतं, दिस न्यू इज इक्वल टू c बाय लॅम्बडा, न्यू इज इक्वल टू c बाय लॅम्बडा, न्यू इज इक्वल टू c बाय लॅम्बडा. अँड फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, फॉर electromagnetic waves, त्यांना आम्ही radiations म्हणतो. For electromagnetic radiations, this value of c is fixed, 3 into 10 raised to 8 meter per second. Speed fixed electromagnetic radiations. Electromagnetic radiations travels with the speed of light, 3 into 10 raised to 8 meter per second. हा constant आहे. मग याच्यावरून आपल्याला काय कळतं की this nu is inversely proportional to lambda. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. जेवढी वेवलेंथ कमी फ्रिक्वेन्सी जास्त, जेवढी वेवलेंथ जास्त फ्रिक्वेन्सी कमी. मग आता काय कळलं आम्हाला की इकडे एक फॉर्म्युला मिळाला की एनर्जी इन फोटॉन, एनर्जी इन इच फोटॉन इज इक्वल टू h इंटू न्यू अँड दिस न्यू इज नथिंग बट c बाय लॅम्बडा. सो E इज इक्वल टू h इंटू c बाय लॅम्बडा. न्यूची व्हॅल्यू टाकली तर आपल्याला हे एक एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं, E इज इक्वल टू h इंटू न्यू और E इज इक्वल टू h इंटू c बाय लॅम्बडा, h इंटू c बाय लॅम्बडा. जिथे h कॉन्स्टंट आहे 6.626 इंटू 10 रेज टू -34 आणि c पण कॉन्स्टंट आहे 3 इंटू 10 रेज टू 8 मीटर पर सेकंड. मग हे जे दोन एक्सप्रेशन्स आहेत, ह्या दोन एक्सप्रेशन्स वरून आपल्याला काय कळलं, हे काय म्हणतात, ह्या दोन एक्सप्रेशन वरून आम्हाला काय कळलं की एनर्जी ऑफ रेडिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी वाढली, एनर्जी वाढली, फ्रिक्वेन्सी कमी झाली, रेडिएशनची एनर्जी कमी झाली. अँड एनर्जी ऑफ रेडिएशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ ऑफ रेडिएशन. वेवलेंथ वाढली की एनर्जी काय होणार, कमी होणार. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस दोन वेव्स असतील, इकडे आपल्याकडे दोन वेव्स आहेत, सपोज आपल्याकडे ही एक वेव्ह आहे, तर मला ही पहिली वेव्ह आहे, त्याची वेवलेंथ आहे क्रेस्ट टू क्रेस्ट, डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह क्रेस्ट लॅम्बडा. आणि अजून आपल्याकडे एक वेव्ह आहे, डिस्टन्स बिटवीन क्रेस्ट टू क्रेस्ट और ट्रप टू ट्रप, हे आपल्याकडे काय लॅम्बडा आहे. आणि दोन्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, दोन्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. आपल्याला कळतंय काय आता सध्या बघून की लॅम्बडा 1 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 2, लॅम्बडा 1 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 2. लॅम्बडा वाढला की फ्रिक्वेन्सी काय होणार, कमी. तर फ्रिक्वेन्सी मध्ये काय रिलेशन असेल, न्यू1 is less than न्यू2, न्यू1 is less than न्यू2. लॅम्बडा वाढला बाळा, फ्रिक्वेन्सी कमी होणार, इनवर्स रिलेशन. आणि हे बघ एनर्जी मध्ये काय रिलेशन आहे, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याची एनर्जी जास्त, E2 इज ग्रेटर दॅन E1. तर हे महत्वाचं आहे आपल्यासाठी की जेवढी बाळा फ्रिक्वेन्सी जास्त रेडिएशनची एनर्जी जास्त, जेवढी फ्रिक्वेन्सी कमी एनर्जी कमी, जेवढी वेवलेंथ जास्त फ्रिक्वेन्सी कमी, जेवढी वेवलेंथ जास्त फ्रिक्वेन्सी कमी, आणि फ्रिक्वेन्सी कमी तर एनर्जी कमी. तर एनर्जी आणि वेवलेंथ मध्ये इनवर्स रिलेशन, एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी मध्ये डायरेक्ट रिलेशन, ते महत्वाचे आपल्यासाठी. तर हे प्लँक्स क्वांटम थिअरी.
तेव्हा बोर्डवरती तुझ्याकडे प्लँक्स क्वांटम थिअरी. आता ही थिअरी आपल्याला कळल्यानंतर काय कळतं, बोर्स ॲटॉमिक मॉडेल. का तर बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपण एनर्जी बघणार आहे की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जम्प मारतो एका लेवलमधून दुसऱ्या लेवलमध्ये, त्यावेळेस एनर्जी ऍब्सॉर्ब होऊ शकते किंवा रिलीज होऊ शकते, ते बघायचं आपल्याला. म्हणून हे महत्वाचं होतं प्लँक्स क्वांटम थिअरी. मला वाटतं ह्याला जरा इथे स्टॉप करतो. हे प्लँक्स क्वांटम थिअरी आपल्याला आणि बोर्स ॲटॉमिक मॉडेल नेक्स्ट लेक्चर मध्ये टाकतो मुद्दाम. पॉस्ट्युलेट्स घेऊ फक्त बोर्स थिअरीची, पॉस्ट्युलेट्स घेऊयात आणि मग बोर्स थिअरी कॅल्क्युलेशन पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये टाकू. तो बोर्स ॲटॉमिक थिअरी घेऊयात, एकदम महत्वाची थिअरी आपल्यासाठी एमसीक्यू साठी. शाळेत मिळत नाही तर सीईटी मिळते, तिथं काही विचारत नाही कोण. पण बाळा जेईई नीट साठी एकदम महत्वाचं बोर्स ॲटॉमिक थिअरी. बोर्स ॲटॉमिक थिअरी 10th मध्ये झाला असेल तुम्हाला बोर्स ॲटॉमिक थिअरी, पण ते जे झालंय ते अतिशय वरच्या वर झालंय, त्यातलं काहीच माहित नाही तुम्हाला की बोर्स ॲटॉमिक थिअरी. 2 पॉस्ट्युलेट पाठ करून बसला असेल तुम्ही, बाकी काही. दोन मिनिटात बघा बोर्स क्वांटम थिअरी. सॉरी काय म्हणलं, बोर्स प्लँक्स क्वांटम थिअरी नंतर बोर्स ॲटॉमिक थिअरी एकदम महत्वाचं. बोर्स ॲटॉमिक थिअरी, बोर्स ॲटॉमिक थिअरी याच्यावरती बेस्ट क्वेश्चन बाळा एक तर फिजिक्स मध्ये 100% किंवा केमिस्ट्री मध्ये एमसीक्यू मध्ये जेईई 100%. एक तर फिजिक्स मध्ये येईल किंवा केमिस्ट्री मध्ये येईल, आता हा टॉपिक दोन्ही मध्ये येतो बोर्स ॲटॉमिक थिअरी. तर मला आत्ता फक्त या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे, पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक थिअरी. पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक थिअरी. पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक थिअरी की ह्यांनी काय काय अझम्पशन्स केलीत बघा, की ह्यांनी काय प्रपोज केलंय ॲटमचं मॉडेल, त्याच्यामधले पॉइंट्स काय. जसं रुदरफोर्डचे पॉस्ट्युलेट्स होते की the positive charge and entire mass of an atom is concentrated in a very small region called as nucleus. Electrons are revolving around the nucleus in circular orbits. There is electrostatic force of attraction between nucleus, positively charged nucleus, and electrons revolving around the nucleus. हे त्याचे पॉस्ट्युलेट्स होते, हे त्याने ॲटॉमिक मॉडेल सांगितलं सोलार सिस्टीम सारखं. तेच ॲटॉमिक मॉडेल हा पुढे घेऊन चाललाय आता, की त्याच्यामधले जे ड्रॉबॅक्स होते, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचे आपण ड्रॉबॅक्स लिहिले होते. आठवतं कुठले, की अकॉर्डिंग टू मॅक्सवेल, if electron is revolving, electron is a charged body, if it is accelerated it must emit radiations, and when the charged body emits radiations its own energy decreases. If energy of electron goes on decreasing when it revolves around the nucleus, then it will be attracted closer and closer towards the nucleus. Hence, instead of revolving in a circular orbit on losing energy continuously as an electromagnetic radiation, the electron will follow spiral path and finally falls into the nucleus. That means Rutherford's atomic model is an unstable atomic model. It does not explain stability of atom. In atom, electron does not fall into the nucleus. तसं होत नाही atom मध्ये. Atom collapse होत नाही डायरेक्ट. आणि दुसरं लिमिटेशन होतं, Rutherford's atomic model cannot explain observed line spectra of hydrogen atom. आता हे स्पेक्ट्रा काय, लाईन काय, हे नंतरचा पार्ट. पण हे दोन्ही ऑब्झर्वेशन्स किंवा दोन्हीची लिमिटेशन्स होती
ती ह्यांनी काढून टाकली बोर्स. तर सगळ्यात पहिलं पॉस्ट्युलेट काय, सगळ्यात फर्स्ट पॉस्ट्युलेट ऑफ बोर्स ॲटॉमिक थिअरी. आणि जे फक्त सीईटी वाले बोर्स वाले त्यांनी बोर्स ॲटॉमिक थिअरीमध्ये काही बघायचं नाही, फक्त काय बघायचं तू पॉस्ट्युलेट्स अँड ड्रॉबॅक्स. ज्याला फक्त बोर्डचा अभ्यास करायचा, फक्त सीईटी, त्यांनी मी बोर्डची जी कॅल्क्युलेशन करणार आहे ती नाही करायची, ती तुला विचारत पण नाहीत आणि ते नाहीत पण पुस्तकात आपल्या. म्हणून तू फक्त काय करायचे पॉस्ट्युलेट्स अँड ड्रॉबॅक्स म्हणजे थिअरॉटिकल पार्ट ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेलची फक्त थेरी करायची. पॉस्ट्युलेट्स ड्रॉबॅक्स 2 मार्काला येतात काहीतरी. पॉस्ट्युलेट्स तरी विचारतात, ड्रॉबॅक्स तरी विचारतात. चल, तो पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक थिअरी मध्ये सगळ्यात पहिलं पॉस्ट्युलेट्स आहे इलेक्ट्रॉन्स आर नॉट रिव्हॉल्विंग इन एनी, काय म्हणा, एनी आर्बिटरी circular orbits around the nucleus, but they are allowed to revolve in a definite circular orbits, in a definite circular orbits. Those are at fixed distance from the nucleus, from the nucleus. आधी हे समजून घ्या. हे काय पॉस्ट्युलेट, बोर काय म्हणतोय बघ. रुदरफोर्ड म्हणलं आपल्याला की ॲटम मध्ये काय न्यूक्लियस, ॲटम मध्ये न्यूक्लियस आहे अँड दॅट न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन अ डिफरंट सर्क्युलर ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन डिफरंट सर्क्युलर ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स ते न्यूक्लियसच्या बाहेर आहेत अँड दोज आर रिव्हॉल्विंग इन अ डिफरंट सर्क्युलर ऑर्बिट्स. तर कुठले इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमध्ये, ह्या ऑर्बिटमध्ये, ह्या ऑर्बिटमध्ये, ह्या ऑर्बिटमध्ये कुठले, तर हे तो पॉइंट काढून टाकतो. हा काय म्हणतोय बघा, इलेक्ट्रॉन्स आर नॉट रिव्हॉल्विंग एनी आर्बिटरी ऑर्बिट, म्हणजे रँडमली कुठल्या पण ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन नाहीये. इलेक्ट्रॉन्स आर अलाउड टू रिव्हॉल्व इन अ डेफिनेट सर्क्युलर ऑर्बिट. ही हॅज क्वांटाइज्ड दॅट थिंग. क्वांटाइज हिने फिक्स केलं की इलेक्ट्रॉन्स डेफिनेट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, but they are allowed to revolve in a definite circular orbit. They are allowed to revolve in a definite circular orbits, not in a random circular orbits. Those are at fixed distance from the nucleus. Those are at fixed distance from the nucleus. म्हणजे काय की ह्यांच्यामधली कुठली पण ऑर्बिटल नाही, की सपोज हे एक ऑर्बिटल आहे विच इज ॲट सम फिक्स डिस्टन्स x, देन आपण म्हणा की दुसरं एखादं ऑर्बिटल आहे कुठलं तरी विच इज ॲट सम फिक्स डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस y. तर बस इलेक्ट्रॉन्स हा फिक्स ऑर्बिट मध्ये अलाउड आहे रिव्हॉल्व करायला, की इलेक्ट्रॉन्स हा फिक्स ऑर्बिट्स मध्ये रिव्हॉल्व करतील. ह्या नाही ब्लॅक कलरच्या. हे पहिलं पॉस्ट्युलेट आहे की इलेक्ट्रॉन्स आर अलाउड टू रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस only in a fixed circular orbits, not in a random position. कि इलेक्ट्रॉन इथे असेल का? No, electron is not allowed to be in any randomly position. They are allowed to revolve in a circular orbits. Those are at a fixed distance from the nucleus. तेच ते रेड कलरची जी ऑर्बिट्स आहेत त्या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन अलाउड आहे. तर त्यांनी ऑर्बिटच्या पोझिशन्स फिक्स केल्या की न्यूक्लियस पासून ही ऑर्बिट्स आहेत, ह्यांच्यामध्येच इलेक्ट्रॉन्स राहणार. मध्ये आधी नाही, ह्या दोन ऑर्बिटच्या मध्ये आधी इलेक्ट्रॉन नाही येऊ शकत. एक तर इथं किंवा इथं किंवा अजून पुढे कुठे ऑर्बिट असेल ती मध्ये आधी नाही ऑर्बिटच्या.
आता पुढे तो म्हणतो सेकंड पोस्टुलेट, those circular orbits in which electron is allowed to revolve, in which electron is allowed to revolve are called stationary orbits, काय म्हणला? स्टेशनरी ऑर्बिट्स, की इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिट्स मध्ये रिव्हॉल्व करायला अलाउ केला आहे, दोज ऑर्बिट्स आर नाउ टर्म्ड ॲज स्टेशनरी ऑर्बिट्स. त्यांना म्हणायचं स्टेशनरी ऑर्बिट्स, की इलेक्ट्रॉन्स त्यांच्यामध्ये राहू शकतो. दिस ब्लॅक कलर ऑर्बिट्स आर नॉट स्टेशनरी ऑर्बिट्स. दिस सर्क्युलर पाथ्स, electron is allowed to revolve in a circular path around the nucleus at a fixed distance from the nucleus, and that circular path in which electron is allowed to revolve is called a stationary orbit. That circular path तर लिहिलंय का? सर्क्युलर ऑर्बिट्स म्हटलं, ठीक आहे. सर्क्युलर पाथ्स म्हणूयात आपण. द सर्क्युलर पाथ, इथे मी पाथ करतो जरा. द सर्क्युलर पाथ इन विच the circular path in which electron is allowed to revolve is called as stationary orbit. पुढे तो काय म्हणतो आता, की when electron is revolving in a stationary orbit, when electron is revolving in a stationary orbit, it does not radiate energy. तर मॅक्सवेलचं जे लिमिटेशन होतं रुदरफोर्ड्स मध्ये, की when electron is revolving, when electron is accelerated, which is charged body, it emits radiation. तर यांनी थिअरीमध्ये अजम्पशनच केली की as long as electron is in a stationary orbit, it does not radiate energy. आता तो म्हणू शकत नाही का? हे त्याचं अजम्पशन आहे, कारण ही काय थिअरी, सगळ्या थिअरी आहेत बाळा. ॲटम इज बेस्ड ऑन अ थिअरॉटिकल अप्रोच. थिअरी आपण चॅलेंज नाही करू शकत जास्त. आपण बघू शकतो की ह्या थिअरीचे लिमिटेशन्स काय. थिअरी हॅज अ लिमिटेशन. थिअरी डायरेक्ट आपण स्क्रॅपच नाही करू शकत की नाही. थिअरी त्याचं तुला वाटतंय की असं की when electron is revolving in a stationary orbit, तर हा इलेक्ट्रॉन आहे, हा जोपर्यंत ह्याच ऑर्बिटमध्ये फिरतोय त्याच्या स्वतःच्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, की जिथे फिरणं त्याचं अलाउड आहे, इट डज नॉट रॅडिएट एनर्जी. मग ह्याने जर एनर्जी रॅडिएट केली नाही तर याचं एनर्जी कमीच होणार नाही, आणि याची एनर्जी जर कमीच झाली नाही तर हा स्पायरल पाथ घेऊन याच्यामध्ये पडणारच नाही. तर यांनी ॲटमला आता स्टेबल बनवलं. हे ते जे रुदरफोर्डचं लिमिटेशन होतं पहिलं ते काढून टाकलं. रुदरफोर्ड असं म्हणलाच नाही ना की एनर्जी डज नॉट रॅडिएट एनर्जी. रुदरफोर्ड फक्त काय म्हणला, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर पाथ अराउंड द न्यूक्लियस. मग मॅक्सवेल म्हणला की इलेक्ट्रॉन जर फिरतोय मोशन मध्ये, इट मस्ट रॅडिएट द एनर्जी. हा म्हणला की एनर्जी रॅडिएटच करत नाही, जा काय करायचंय ते करतो. की इलेक्ट्रॉन जोपर्यंत स्टेशनरी ऑर्बिटमध्ये तो एनर्जी रॅडिएटच करत नाही म्हणला का, झालं. मग आता स्पायरल पाथ घेणार नाही, न्यूक्लियस मध्ये येऊन पडणार नाही. आता फोर्थ, आता पुढे फोर्थ. आता बघ, आता थोडीशी डिफरंट एनॉलॉजी बघ. आता थोडस वेगळं बघूयात. हे बघ, हा न्यूक्लियस, हा आपल्याकडे काय न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज्ड, आणि त्याच्या अराउंड डेफिनेट सर्क्युलर ऑर्बिट्स. त्याच्या अराउंड काय डेफिनेट सर्क्युलर ऑर्बिट्स, अँड दोज आर नोन ॲज स्टेशनरी ऑर्बिट्स. ही काय स्टेशनरी ऑर्बिट्स.
आणि आपण म्हणा की इलेक्ट्रॉन सध्या इथे आपला हा इलेक्ट्रॉन इथे नुसतं ई म्हणा किंवा ई वरती सुपरस्क्रिप्ट मायनस म्हणजे निगेटिव्ह चार्ज म्हणून आपण दाखवतो तसं असो इलेक्ट्रॉन आहे आता आपण कन्सिडर करूया कशा टाईपची सिच्युएशन. आता बाळा ही जी ऑर्बिट्स ह्यांना आम्ही म्हणताना म्हणतो की हे काय बाबा हे फर्स्ट ऑर्बिट आहे. हा जो सेकंड सर्क्युलर पाथ आहे इट इज अ सेकंड ऑर्बिट. हा जो पाथ आहे इट इज अ थर्ड ऑर्बिट. आम्ही असं म्हणतोय की फर्स्ट ऑर्बिट फर्स्ट स्टेशनरी ऑर्बिट सेकंड टर्शनरी ऑर्बिट थर्ड स्टेशनरी ऑर्बिट त्या टाइप मध्ये. आता as long as this electron is revolving in the first orbit, its own orbit, it does not radiate energy. हा एनर्जी रॅडिएट करत नाही. आता आपण म्हणूया की इथे आपण इथे आता नुसतं उभा आहे आपण म्हणूयात. आता मला इथून इथल्या लेवलला जायचंय इथे. इथे आपण म्हणा सध्या की पोटेन्शियल एनर्जी किती आहे माझी 0 आणि ही जी पहिली स्टेप आहे त्याची हाईट मायापासून आपण म्हणा h1. आता मला h1 हाईट वरती जायचंय इथे. इथे जर जायचंय तर पोटेन्शियल एनर्जी इथे गेलं की माझी इन्क्रीज होणार किती mgh1. मग एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. मला जर आता ह्या लेवल वरून फर्स्ट लेवल वरती जायचं याला आपण म्हणा ग्राउंड लेवल. ही आत्ताची जी आहे त्याला काय म्हणतात आपण ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवल वरून मला कुठे जायचंय फर्स्ट लेवलला. ग्राउंड लेवल वरून फर्स्ट लेवलला जायचंय तर माझी एनर्जी काय होणार आहे इन्क्रीज. इथे 0 आहे पोटेन्शियल एनर्जी. वरती गेलो की माझी एनर्जी असणार आहे mgh. मग मला इथून इथे जायला तेवढी एनर्जी काय करावी लागेल ऍब्सॉर्ब. तेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब करावी लागेल. नाही तर मी इथून इथपर्यंत जाऊच शकत नाही. आपण ज्यावेळेस वरती जातो त्यावेळेस आपण काय करतोय बॉडीमध्ये जी स्टोअर केलेली एनर्जी आहे ती वापरतोय वरती जायला. मग बाळा इलेक्ट्रॉनचं पण असंच आहे आता की इलेक्ट्रॉन जोपर्यंत इथं आहे ह्या ऑर्बिटमध्ये तोपर्यंत काहीच टेन्शन नाही. इलेक्ट्रॉन जर आता इथून इथे गेला तर त्याची एनर्जी काय होणार इन्क्रीज. तुम्ही इथून इथे गेला तुमची एनर्जी बनली mgh. तुम्ही इथून ह्या लेवलला गेला आपण म्हणत की याची हाईट आहे h2. हे काही लिहू नको याची हाईट h2 आहे तर इथे एनर्जी काय असणार mgh2. आपण म्हणत की ही जी हाईट आहे इट इज h3 फ्रॉम ग्राउंड लेवल. तर इथे ज्यावेळेस मी पोहोचणार ह्या लेवलवरती त्यावेळेस माझी एनर्जी काय असणार आहे mgh3. तर जसं आपण ग्राउंड लेवल पासून लांब जातोय एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग as long as we are in a gravitational field. जोपर्यंत आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आणि अर्थच्या सरफेस पासून वरती वरती जातोय आपली पोटेन्शियल एनर्जी काय होत चालली हर पोटेन्शियल एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग. तर बाळा इथे हा तो as distance of stationary orbit from nucleus increases, energy of electron also increases. So now these orbits are replaced by energy levels. आता ही जी ऑर्बिट्स आहेत ही एनर्जी लेवलनी रिप्लेस झाली बघ. इथे असताना एनर्जी होती 0. इथे गेलो की एनर्जी किती बनली mgh1. इथे गेलो की एनर्जी किती बनली mgh2. इथे गेलो की एनर्जी किती बनली mgh3. म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यावेळेस पहिल्या ऑर्बिट मध्ये होता त्यावेळेस त्याची एनर्जी होती E1. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस सेकंड ऑर्बिट मध्ये गेला त्याची एनर्जी इन्क्रीज झाली E2. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस थर्ड ऑर्बिट मध्ये गेला त्याची एनर्जी अजून इन्क्रीज झाली E3. मग हे जे पॉस्ट्युलेट आहे ते सांगतं की एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग ऍज दिस डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. हे ते सांगतो आपण आता या चित्रात. आता पुढे बघ. पुढे एक तर तुला कळलं एवढं तर आपल्याला कळलं. आता पुढचा पॉस्ट्युलेट 5th कुठे तरी जरा मध्ये काढतो.
तर इथे काढतो चित्र. आपला न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज. न्यूक्लियस आपला काय पॉझिटिव्हली चार्ज. आणि त्याच्या अराउंड काय डिफरंट सर्क्युलर ऑर्बिट्स. फर्स्ट स्टेशनरी सर्क्युलर ऑर्बिट, सेकंड स्टेशनरी सर्क्युलर ऑर्बिट, थर्ड स्टेशनरी सर्क्युलर ऑर्बिट, अजून एखादं घेऊयात. आणि आपल्याकडे फोर्थ ऑर्बिट. तर ही जी ऑर्बिट्स ह्यांना आपण म्हणतो फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, फोर्थ ऑर्बिट. आणि जशी आपली प्रत्येक लेवलला एक एनर्जी होती पोटॅन्शियल, तशी बाळा आपण इलेक्ट्रॉनला पण एनर्जी असाइन करतोय की इलेक्ट्रॉन माझा ज्यावेळेस इथे फर्स्ट ऑर्बिट मध्ये, इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये, त्यास आता इथे असताना त्याची जी काही एनर्जी आहे इट इज E1. याच्यामध्ये गेला त्याची एनर्जी इन्क्रीज झाली E2. याच्यामध्ये गेला एनर्जी अजून इन्क्रीज झाली E3. याच्यामध्ये गेला एनर्जी अजून इन्क्रीज झाली. As you go away from the nucleus, as the distance of stationary orbit from nucleus increases, energy of electron also increases. तर आपल्याकडे इकडे काय बाळा अर्थ. आणि अर्थच्या सरफेस पासून मी म्हणा की इथल्या लेवलला आता H1, तर इथे माझी काही एनर्जी असेल mgh1. मी इथे गेलो अर्थ पासून H2 डिस्टन्स वरती, इथे काही एनर्जी असेल mgh2. अजून लांब गेलो आपण H3 डिस्टन्स वरती, इथे काही एनर्जी असेल mgh3. तर जसं आपण लांब जाणार एनर्जी गोज ऑन इन्क्रीज. तसे इथं काही अजम्पशन्स आहेत त्याची, अशी पॉस्युलेट्स. आता पुढे काय म्हणतो, आता तात्पुरतं मी यांना व्हॅल्यूज असाइन करतो. टेम्पररी मी काय करतो, ह्या सगळ्यांना व्हॅल्यूज असाइन करतो तुझ्यासाठी. टेम्पररीली मी सगळ्यांना व्हॅल्यूज असाइन करतो की इलेक्ट्रॉन ज्यावेळेस E1 मध्ये त्यास त्याची एनर्जी 10 किलो जूल. असं नसतं, समजण्यासाठी करतो. इलेक्ट्रॉन E2 मध्ये गेला त्यास त्याची एनर्जी किती आहे, आपण म्हणा त्याची एनर्जी तुम्हाला म्हणतो 30 किलो जूल. एनर्जी ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ज्यावेळेस गेला E3 मध्ये त्यास त्याची एनर्जी किती आहे म्हणा 40 किलो जूल. आणि इलेक्ट्रॉन जर E4 मध्ये गेला त्याची एनर्जी किती आहे 45 किलो जूल. ते बघ, हे एक मी माझं पण थेरॉटिकल पॉस्ट्युलेट बनवलं. ऍज वी गो अवे फ्रॉम द न्यूक्लियस, एनर्जी ऑफ स्टेशनरी ऑर्बिट गोज ऑन इन्क्रीजिंग 10 किलो जूल. इलेक्ट्रॉन जर इथे आला 30 किलो जूल, इलेक्ट्रॉन अजून लांब गेला 40 किलो जूल, इलेक्ट्रॉन अजून लांब गेला 45 किलो जूल. एनर्जी गोज ऑन इन्क्रीज. आता हा पुढे काय म्हणतो की ऍज लॉंग ऍज इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन अ स्टेशनरी ऑर्बिट, इट डज नॉट रेडिएट एनर्जी. तो एनर्जी रॅडिएट करत नाही. मग एनर्जी रॅडिएट कधी करतो, फिफ्थ, when electron jumps from lower stationary orbit to higher stationary orbit, it absorbs radiation, it absorbs energy, it absorbs radiation. radiation absorb करतो म्हणजे काय absorb करतो बाळा एनर्जी. आणि एनर्जी कशी absorb होते इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी h nu. मगाशी आपण म्हणलं ना बॉडी absorbs energy in the form of packets of energy h nu. So when electron jumps from lower energy orbit to higher energy orbit, आता बाळा मला काय म्हणायचं की इलेक्ट्रॉन n is equal to 1 मध्ये तर कशामध्ये 10 किलो जूल मध्ये. आता इलेक्ट्रॉनला आम्हाला याच्यामधून इथे टाकायचं आहे निघून.
इलेक्ट्रॉन जर इथून इकडे टाकायचा आहे आम्हाला उचलून, तुम्हाला एनर्जी काय होणार, रिलीज का ऍब्सॉर्ब, आम्हाला 10 किलो जूल टू 30 किलो जूल जायचंय, तुम्हाला एनर्जी काय होणार आता ऍब्सॉर्ब होणार आहे. तर ह्या केसमध्ये रेडिएशन विल बी ऍब्सॉर्ब. पण काय दाखवूयात, ह्या केसमध्ये काय होणार आहे, एनर्जी, हे रेडिएशन आहे बाळा, अँड दिस एनर्जी इज ऍब्सॉर्ब. हे काय झालं, ऍब्सॉर्ब झालं, ऍब्सॉर्ब. एनर्जी एच न्यू, ऍब्सॉर्ब, एनर्जी इज ऍब्सॉर्ब. किती किती एनर्जी ऍब्सॉर्ब झाली, आम्हाला इथे दिसतंय रे, इलेक्ट्रॉन इथं होता आणि इथं नेऊन टाकायचं, इथे नेऊन टाकायचं आहे. तर 10 to 30 नाहीच आहे, म्हणजे आम्हाला काय करावं लागेल, 20 किलो जूलची एनर्जी ऍब्सॉर्ब करावी लागेल. इथे जी एनर्जी आम्हाला ऍब्सॉर्ब करावी लागणार आहे, विच इज डेल्टा ई, इट इज इक्वल टू E2 मायनस E1. इथे असताना 30 एनर्जी असते, इथे असताना 10 असते, मग या दोघांमधला एनर्जी डिफरन्स किती, 20. तर E2 मायनस E1 म्हणजे 30 मायनस 10, 20 किलो जूल एनर्जी ह्याला काय करावी लागेल, ऍब्सॉर्ब. तर इथून इथे जंप मारणार. तर when electron jumps from lower stationary orbit to higher stationary orbit, it absorbs the radiation. The energy absorbed is equal to difference of energies between those two stationary orbits. म्हणजे डेल्टा E इज इक्वल टू E2 मायनस E1. डेल्टा E इज इक्वल टू E2 मायनस E1. आणि किती रेडिएशन ऍब्सॉर्ब झालं, तर रेडिएशन जे ऍब्सॉर्ब होतं त्याला मी म्हणतो Hν. डेल्टा E रेडिएशन ऍब्सॉर्ब इज इक्वल टू Hν. प्लँक्स क्वांटम थेरी मध्ये बघितलं आम्ही की रेडिएशन ऍब्सॉर्ब होतं किंवा इमिट होतं इन द फॉर्म ऑफ पॅकेट ऑफ एनर्जी, आणि पॅकेटची एनर्जी आम्ही देतो Hν नी. Energy in a packet is directly proportional to frequency of radiation. E is directly proportional to nu. H is a constant. E is equal to Hν. फक्त आता डेल्टा लागलाय. डेल्टा म्हणजे काय, डिफरन्स इन एनर्जी E2 टू E1. इथून इलेक्ट्रॉन इथे टाकायचा आहे, तर एनर्जी डिफरन्स किती आहे, 20. तर 20 किलो जूल वाला फोटॉन ऍब्सॉर्ब होईल. फोटॉन जर टाकला 10 किलो जूल वाला, ह्याला जर येऊन 10 किलो जूल वाला फोटॉन टाकला तर इलेक्ट्रॉन घेणारच नाही, तो फोटॉन का घेईल. आता बघ, हा इलेक्ट्रॉन आहे बाळा, आणि ह्याला आला एक पॅकेट एनर्जी 10 किलो जूल वाल्याचं, ह्याला येऊन धडकलं टू, तर हा 10 आहे, ह्याने अजून 10 ऍब्सॉर्ब केलं, किती झालं 20. पण नेक्स्ट एनर्जी लेवल तर 30 आहे, 20चं ऍब्सॉर्ब करून करायचं काय, हा 10 किलो जूल वालं एनर्जी पॅकेट ऍब्सॉर्बच करणार नाही. आणि ह्यालाच आपण म्हणतो क्वांटम, की एनर्जी इज ऍब्सॉर्ब अँड इमिटेड इन अ फिक्स क्वांटिटी. की हा 10 to 30 जायचा आहे, तर हा फिक्स क्वांटिटीचंच पॅकेज ऍब्सॉर्ब करेल. 20 वाला ह्याला हिट झाला फोटॉन, क्या 10 टू किती येणार 30. ह्याला जर 10 वाला हिट झाला तर हा मध्येच थांबेल कुठेतरी, मध्ये अलाउड नाही ना, क्वांटम मध्ये अलाउड नाही, एक तर हित किंवा हित. म्हणून बाळा एनर्जी इज ऍब्सॉर्ब डिस्कंटिन्युअसली अँड इन अ फिक्स क्वांटिटी. कशी पण नाही, कुणी पण काही पण एनर्जी नाही घेत, डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ दॅट ऍटम. कुठली एनर्जी घ्यायची हे ऍटम वरती डिपेंडेंट आहे, ऍटमच्या ऑर्बिट्स वरती डिपेंडेंट आहे, की त्याची ऑर्बिट्स कशी प्लेस्ड आहेत, त्याच्या ऑर्बिट्स मध्ये एनर्जी लेवल्स कशा आहेत. नाउ दीज ऑर्बिट्स आर नाउ रिप्लेस्ड बाय एनर्जी लेवल्स. ह्यांना मी ऑर्बिट्स नाही म्हणत आता, ह्यांना म्हणतो एनर्जी लेवल्स. फर्स्ट एनर्जी लेवल, सेकंड एनर्जी लेवल, थर्ड. तर ऍटमच्या आतमध्ये तुम्ही ज्या म्हणता शेल्स, के शेल, एल शेल, एम शेल, ते हेच आहे बाळा. हे जे आहे ते आमचं काय, के, एल, एम, एन शेल्स. पण ह्या एनर्जी लेवल्स आहेत, के एनर्जी लेवल, एल एनर्जी लेवल, एम एनर्जी लेवल, का तर डिपेंडिंग ऑन दॅट ऑर्बिट इलेक्ट्रॉनची एनर्जी डिपेंडेंट आहे. पुढे याच्यामध्येच काय म्हणू शकतो आपण, एक्झॅक्टली अपोजिट.
energy is released when electron jumps from higher orbit म्हणजे higher energy level to lower energy level. की सपोज माझा इलेक्ट्रॉनच होता इथे, कुठे घेऊ आता, इकडे देऊ का? सपोज माझ्याकडे इलेक्ट्रॉनच होता E4 मध्ये. सपोज आपल्याकडे इलेक्ट्रॉन E4 मध्ये होता आधीपासूनच, आणि आता तो गेला E2 मध्ये. कुठेही जाऊ शकतो. E1 मधून तो इलेक्ट्रॉन टाकायचा आहे कुठे? E2 मध्ये. तर आता आपल्याला हे ट्रान्झॅक्शन करायचं. हा जो इलेक्ट्रॉन इथला आहे बाहेरचा, त्याला आतमध्ये न्यायचा. म्हणजे आता इलेक्ट्रॉनची एनर्जी किती आहे? 45. आणि इथं आल्यावर इलेक्ट्रॉनची एनर्जी किती होणार? 10, 30. इथे 45 एनर्जी, इथे गेल्यावर 30 होणार. एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. एनर्जी 45 ची 30 होते, तर 50 किलो जूल कुठेतरी गेली पाहिजे, कोणीतरी घेतली पाहिजे. डायरेक्ट हा 45 to 30 गेला आणि काहीच झालं नाही. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. तर बाळा आता की इलेक्ट्रॉन तुझा हायर मधून लोअर मध्ये गेला, 45 मधून 30 मध्ये गेला, तर आता एनर्जी रिलीज होणार आहे. आता फोटॉन रिलीज होणार आहे बाळा, रेडिएशन रिलीज होणार आहे, इमिटेड. तिथे काय म्हणलंय? एच न्यू, फोटॉन इज ऍब्सॉर्ब. आता काय? एच न्यू इज इमिटेड. एकदम महत्वाचं, ह्या दोन गोष्टी प्रचंड महत्वाच्या. आणि किती? ती एच न्यू म्हणजे किती? तर बाळा आता आमचा जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठून कुठे गेलाय? E4 मधून E2 मध्ये गेलाय. E4 मधून E2 मध्ये. तर त्या दोघांमध्ये जेवढा एनर्जी डिफरन्स आहे तेवढ्या एनर्जीवाला फोटॉन रिलीज होणार, ऍब्सॉर्ब नाही. आता इलेक्ट्रॉन इथून इथे जाणार आहे, हायर टू लोअर, तर एनर्जी रिलीज होणार. आणि ज्यास लोअर टू हायर जायचंय त्यास एनर्जी ऍब्सॉर्ब करावी लागणार. तर हे फार महत्वाचं आहे की ऍटम एनर्जी ऍब्सॉर्ब पण करू शकतो फॉर एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी मधून हायर एनर्जी मध्ये गेला की आपण म्हणतो एक्साइटेशन, की इलेक्ट्रॉन एक्साइट झाला. आणि अपोजिट इकडे की इलेक्ट्रॉन होता कुठे? हायर एनर्जी लेवल मध्ये, आणि गेला कुठे? लोअर एनर्जी लेवल मध्ये. हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल, photon gets emitted. Photon means radiation, energy gets emitted. But when electron has to jump from lower level to higher level, then in that case, in order to go from lower energy to higher energy, one has to absorb the energy. So energy is absorbed. Arrows महत्वाचे. Energy is absorbed. Energy is released from atom. म्हणून इकडे काय म्हणलंय? Release. हे फार महत्वाचं. When electron jumps from lower stationary orbit to higher stationary orbit, it absorbs photon. But when energy is released, photon is released when electron jumps from higher energy level to lower energy level. आणि कितीचा फोटॉन इमिट झाला? सेम असंच, काही डिफरन्स असतो सेम. त्यामुळे परत तेच नाही लिहिणार मी, सेम. आणि आता बाबा लास्ट पॉस्च्युलेट किंवा सेकंड लास्ट पॉस्च्युलेट सेम, की इलेक्ट्रॉन जर मोशन मध्ये, तर तुम्हाला माहिती आहे इट हॅज अ मोमेंटम. आता इथं त्याचं एक अजम्पशन आहे. बघ, हा इलेक्ट्रॉन जो याच्यामध्ये आहे, इलेक्ट्रॉन त्याची काही व्हेलॉसिटी आहे v, आणि इलेक्ट्रॉनचं काही मास आहे m, आणि इलेक्ट्रॉनचं काही न्यूक्लियस पासून डिस्टन्स. न्यूक्लियस पासून हा जो इलेक्ट्रॉन आहे इट इज ॲट अ डिस्टन्स r. हा इलेक्ट्रॉन आहे, आणि त्याची काही व्हेलॉसिटी v, आणि इलेक्ट्रॉनचं काही मास, हा इलेक्ट्रॉन.
तर इलेक्ट्रॉन जर मोशन मध्ये सर्क्युलर मोशन तर त्याला अँग्युलर मोमेंटम असेल. जसा तुमच्याकडे लिनियर मोमेंटम असतो मास इंटू वेलोसिटी m इंटू b, तसं बघा याला अँग्युलर मोमेंटम असेल I ओमेगा. अँग्युलर मोमेंटम. तर याचा जो अँग्युलर मोमेंटम आहे त्याच्याबद्दल आता पॉस्ट्युलेट आहे. द अँग्युलर मोमेंटम हे अझम्पशनच आहे डायरेक्ट. द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, एकदम महत्वाचं, द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. तुम्हाला हे आणलं कुठे h/2π? इमॅजिनरी. किती अभ्यास असायचा, काय कॉन्स्टंट घ्यायचा, काय मग भयंकर डोकी होती आपली. आपण म्हणजे व्हॉट्सअप कॉपी, तुझं स्टेटस मी, माझं तू, त्याचं गाणं मला, माझं गाणं तू, फिनिश. आपण डॉकी वर्क वाले. हे ब्रिलियंट ब्रेन होते. त्याने एक अझम्पशन केलं की द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. म्हणजे 1 इंटू h/2π, 2 इंटू h/2π, 3 इंटू h/2π अशा टाईपमध्ये. आता अँग्युलर मोमेंटम आहे ते आपण ह्या फॉर्म्युलाने देतो. हे फिजिक्स मध्ये झालं असेल तुमचं किंवा होईल, रडू नको लगेच. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू m इंटू v इंटू r. याचं मास m आहे, याची लिनियर वेलोसिटी v आहे आणि याचं डिस्टन्स जो सर्क्युलर पाथ मध्ये त्याचं डिस्टन्स r आहे. तर बाळा याचं अँग्युलर मोमेंटम असतं mvr. मग अकॉर्डिंग टू दिस पॉस्ट्युलेट देअरफॉर अँग्युलर मोमेंटम mvr इज इक्वल टू n इंटू h/2π. n इंटू h/2π, इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. आणि इंटिग्रल दॅट मीन्स n इज 1 2 3 लाईक दॅट. हे अझम्पशन आहे त्याचं टिपिकल. ते बाळा 7 पॉस्ट्युलेट त्याचं. आणि आता 8. आता बाळा 8 पॉस्ट्युलेट. सिंपल क्वेश्चन आहे रे बाळा. रुदरफोर्ड आपल्याला काय म्हणला? देर इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रॉन चिटकवायचा डायरेक्ट न्यूक्लियसला. इलेक्ट्रॉन बाहेर काय करतोय तिकडे? ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. ह्या दोघांमध्ये जर अट्रॅक्शन आहे तर इलेक्ट्रॉन डायरेक्ट ह्याला चिटकला पाहिजे. इलेक्ट्रॉनला तिकडे कोण खेचतंय पलीकडे? तर आता हा सांग 8. Electrostatic force of attraction between electron and nucleus is balanced by centrifugal force of electron. Is balanced by centrifugal force of electron. हे बघ, न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय. न्यूक्लियस त्याला स्वतःकडे ओढतोय कारण याच्यावरती चार्ज काय? पॉझिटिव्ह. याच्यावरती चार्ज काय? निगेटिव्ह. तो ऑब्विसली निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये अट्रॅक्शन आहे. दान दिशेने दोघं एकमेकांना चिटकायला पाहिजे, अपोजिट चार्जेस. पण इलेक्ट्रॉन कशामध्ये? सर्क्युलर मोशन मध्ये. आणि जर सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याला इनवर्ड टू आउटवर्ड काय फील होतो? एक सेंट्रिफ्युगल फोर्स. तर आता काय होतंय बाळा? जो इनवर्ड फोर्स आहे अट्रॅक्शन, आता जो इनवर्ड फोर्स याच्यावरती ऍक्ट होतो, इथे सगळं दाखवता येणार नाही. किंवा इथे दाखवतो की सपोज इथे आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहे. त्या इलेक्ट्रॉन वरती आपण माहित की हा इलेक्ट्रॉन इकडे मोशन मध्ये टेंजेन्शियल. तर इथून इकडे ह्या दोघांमध्ये काय? कुलंबिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ह्या दोघांमध्ये काय? कुलंबिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे जे आहे बाळा यांच्यामध्ये अट्रॅक्शन आणि तो एक फोर्स आहे इकडे F. कुलंबिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याची वेलोसिटी v, मास m आहे, हा इकडे चाललाय. त्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतोय बाळा एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये. याच्यावरती काय ऍक्ट होतोय? इकडे फोर्स.
याच्यावरती इकडे एक फोर्स ऍक्ट होतोय कुठला एफ सेंट्रीफ्युगल आत ओढणारा फोर्स आहे कुलंबिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि बाहेर जो खेचतोय तो कुठला आहे सेंट्रीफ्युगल फोर्स आणि दोन्ही फोर्स एकमेकांना मॅच झालेत म्हणून इलेक्ट्रॉन काय स्टेशनरी ऑर्बिट मध्ये अट्रॅक्शन जास्त झालं की आत येईल सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त झाला तर बाहेर जाईल बट इलेक्ट्रॉन इज allowed to revolve in only certain circular orbit. That means this electrostatic force of attraction between electron and nucleus is balanced by centrifugal force which is acting on this electron. ते झालं बाळा बोर्स ॲटॉमिक मॉडेलचे पॉस्ट्युलेट्स आणि आले तुम्हाला परीक्षेत हेच येतात फक्त लिहायला. आता पुस्तकात कसे लिहिले ते पॉस्ट्युलेट्स तसे तुम्ही लिहा का तर कॉलेजमध्ये ती टेंडन्सी असते की त्या टाईपमध्ये चेक करायचं अजून लिहिले नसतील तर स्क्रीनशॉट काढ आणि नंतर सगळं लिहून टाक झूम करून बघ छोटे छोटे अक्षर दिसणार नाही काही थोडी लिमिटेशन्स आपल्याला पण ह्यांच्या मॉडेलला लिमिटेशन्स आपल्याला असणारच थोडीफार समजून घ्यायची. ते बाळा बोर्स ॲटॉमिक मॉडेल काय करायचं प्लँक्स क्वांटम थिअरी पासून परत हे लेक्चर बघायचं तर पुढचं लेक्चर कळेल ते असायचं परत बघायचं प्लँक्स पासून इथपर्यंत